नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे वेल्थ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल तर म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक फक्त शेअर मार्केटमध्ये जाते आणि शेअर मार्केटची जर गुंतवणुकीबद्दल तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी मी एक असा फंड घेऊन आलेलो आहे की ज्याचा तुम्हाला पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा बेनिफिट होईल. तुम्ही बँकेमधील करत असलेली FD ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आणि एक स्टॉक मार्केटपेक्षा कमी पद्धतीची रिस्क तुम्हाला मित्रांनो या फंडमध्ये मिळून जाईल. मित्रांनो, तो फंड कोणता आहे तर त्या फंडचं नाव आहे डेट फंड. मग हे जे काय डेट फंडचे जे काय कन्सेप्ट तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो मित्रांनो, त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे फायनान्स रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजही पोहोचल्या जातील. तर ॲक्च्युली आपण बघतोय की एक म्युच्युअल फंड ही एक असा प्रोडक्ट आहे की ज्यांच्या एक पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या अंतर्गत आपण जे काही पैसे एकत्र केलेले असतात हे पूर्णपणे AMCच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जातात. परंतु एक बऱ्यापैकी आपल्या प्रत्येकाचा एकच समज असतो की एक म्युच्युअल फंड कुठेतरी एक शेअर मार्केटचाच भाग आहे. म्युच्युअल फंडमधील पैसे शेअर मार्केटमध्ये जातात. ठीक आहे मित्रांनो, ही एक ॲसेट म्हणजे फंड मॅनेजरच्या माध्यमातून जात असल्यामुळं आपल्याला त्याच्यात रिटर्नची चांगली आपल्याला त्याचा परतावा एक चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो. पण तरीसुद्धा असे आपल्यासाठी गुंतवणुकीचे काय काय पर्याय आहेत की जे गुंतवणूक केल्याच्या नंतर किंवा जे फंड असे काय फंड आहेत की त्या फंडमध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये न जाता वेगवेगळ्या ठिकाणी जाते. मग हे एक डेट फंड, ह्या डेट फंडची जर कन्सेप्ट ह्या डेट फंडची जर व्याख्या बघायला गेलं मित्रांनो, तर डेट फंड म्हणजे काय असतो की एक डेट म्हणजे काय म्हणतो आपण, एक कर्ज, बरोबर. मग ती कर्जाच्याद्वारे म्हणजे कर्जाचं इन्स्ट्रुमेंट असलेला फंड. मग मित्रांनो, या फंडमध्ये हा फंड म्हणजे या फंडची इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे एक स्टॉक मार्केटमध्ये न होता आपण जे काय गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा ट्रेजरी बिल किंवा कंपनीचे जे काही बॉन्ड्स असतात या बॉन्ड्समध्ये ही इन्व्हेस्टमेंट जाते. म्हणजे काय की तुम्ही बँकेमधील FD कसं बँकला FD सेपरित्या देतात, तसंच तुम्ही तुमची गुंतवणूक ही कंपन्यांना किंवा सरकारला त्यांना व्याजाने देतात. तुम्ही तुमचे पैसे सरकारला किंवा कंपन्यांना व्याजाने देतात ह्या डेट फंडच्या माध्यमातून. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमची गुंतवणुकीला एक चांगल्या पद्धतीचा एकदम सेफली परतावा मिळू शकतात. मग ह्यामध्ये तुम्ही असे काही गव्हर्नमेंटचे फंड असतात, गव्हर्नमेंटचे डेट फंड असतात की जे तुम्हाला कुठेतरी एक लॉंग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीचा रिटर्न देतात. मग या डेट फंडचं आपण बघतो की एक इक्विटी फंड आहे. ही स्टॉक मार्केट रिलेटेड जे फंड असतात यामध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते. व्हॉलॅटिलिटी म्हणजे काय की स्टॉक मार्केट जर त्यांनी स्टॉक मार्केट नाही जर परफॉर्मन्स केला तर या फंडचा सुद्धा परफॉर्मन्स इक्विटी मार्केटचा कमी होतो. परंतु ह्या डेट फंडचा सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे बेस्ट भाग म्हणजे काय मित्रांनो, एक स्टॉक मार्केटचा आणि ह्याचा पूर्णपणे संबंध नसल्यामुळे तुमची गुंतवणूक आणि तुमच्या गुंतवणुकीला व्याज एकदम चांगले सुरक्षित आणि एकदम स्टेबल पद्धतीचं लॉंग टर्ममध्ये व्याज मिळतं तुम्हाला. ओके. मग हा पण मित्रांनो, हे डेट फंड कोणासाठी योग्य आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग तुम्हाला जर एकदम कमी रिस्कमध्ये जर चांगल्या पद्धतीचं लॉंग टर्ममध्ये कमी रिस्कमध्ये स्टेबल रिटर्न जर पाहिजे असतील तर तुमच्यासाठी हा डेट फंड बेस्ट आहे मित्रांनो. अजून दुसरं जर बघायला गेलं तर तुम्हाला एक इमर्जन्सी फंड म्हणून जर पैसे जर वेगवेगळे ठेवायचे असतात, म्हणजे काय की इमर्जन्सी फंड म्हणजे आपल्याकडे आता सपोज एक 5 लाख रुपये ती सेव्हिंग आहे. मग इमर्जन्सी आपल्याला इन फ्युचर 3 महिन्यात 6 महिन्यात वर्षात लागू शकतात. मग तुम्ही एक इमर्जन्सी फंड म्हणून जर ती डेट फंडमध्ये जर तुमची इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही ते पैसे कधी विड्रॉल करू शकतात आणि कधी यूज करू शकतात. मग ज्यांना काय कमी काळासाठी पैसे गुंतवायचे त्यांनी डेट फंडमध्ये गुंतवायला पाहिजे. ज्यांना काय कमी रिस्कमध्ये स्टेबल रिटर्न्स पाहिजेत त्यांनी डेट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट मित्रांनो केली पाहिजे. मग ह्या डेट फंडचं एक सगळ्यात महत्त्वाची रिॲलिटी म्हणजे काय की एक पूर्णपणे आपण बघतो की भारताची जी काही RBI ही जी संस्था आहे ह्या RBIच्या माध्यमातून जे काही इंटरेस्ट रेट ठरवले जातात. मग हे जे काही इंटरेस्ट रेट असतात आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्याला तो फिक्स इंटरेस्ट रेट असतो. परंतु जे काही इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्या इकॉनॉमिकल कंडिशननुसार जे काही गव्हर्नमेंटचे जे काही इंटरेस्ट रेट ठरलेले जातात त्यामुळे तुम्हाला थोडा बहुत इंटरेस्ट रेटमध्ये फ्लक्च्युएशन त्याच्यात दिसू शकतं. परंतु इक्विटी फंडपेक्षा एकदम सेफ आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंट जर म्हणलं तर एकदम डेट फंड आहे मित्रांनो. मग बँक FDपेक्षा बेटर रिटर्न्सही मिळतात आणि इक्विटी फंडपेक्षा रिस्क कमी पण मिळते. मग रिस्क जे आहे ती इक्विटी फंडपेक्षा आपल्याला कमी मिळते आणि रिटर्न्स FDपेक्षा जास्त मिळतात. त्यासाठी मित्रांनो वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंटचं तुमच्यासाठी हा डेट फंडचा पर्याय आहे. मग त्यासाठी एक चांगले डेट फंड जे काही वेगवेगळे कन्सेप्ट आहे म्हणजे कोणत्या वेगळे प्रत्येक ॲसेट मॅनेजमेंटचे फंड वेगळे आहेत. मग तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट थोडी करायला पाहिजे. तुम्हाला एक रिस्क ॲट द एंड तुमचा इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन गरजेचा आहे. मग तुमचा इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन त्या इन्व्हेस्टमेंट मागचं तुमचं इंटेन्शन किंवा गोल आणि तुमचं जे काय प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तुमचे कुठेतरी एक फायनान्शियल जर्नी चांगल्या पद्धतीची सुरू करू शकतात. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की म्युच्युअल फंड हे फक्त स्टॉक मार्केटसाठी नाही, ही एकदम वन ऑफ द बेस्ट एक गुंतवणुकीचं ॲसेट क्लास आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला जर म्युच्युअल फंड ह्या प्रोडक्टबद्दल जर ट्रस्ट झाला तर तुम्हाला ज्या व्हरायटी किंवा तुमचं जे इंटेन्शन आहे म्हणजे तुमचा जो काय दृष्टिकोन आहे
किंवा तुमच्या दृष्टिकोनानुसार इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे याच्यात पर्याय आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंड ही जी काही पूर्ण इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीचा थोडा बहुत स्टडी करा, तुम्ही इंडस्ट्रीला ह्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण मराठी माणूस कुठेतरी पैशाच्या बाबतीत अनापेक्षित अपेक्षा ठेवतो, म्हणजे ज्याचा काही पूर्णपणे असं लॉजिक नसतं. आपल्या माणसाला वाटतं की प्रत्येक महिन्याला 3 रुपये किंवा 4 रुपये म्हणजे असं 3% 4% आता असं आपल्याला रिटर्न्स मिळावं. मग यामुळे मित्रांनो कुठेतरी एक इलिगली ठिकाणी आपला मराठी माणूस इन्व्हेस्टमेंट करतो. त्यापेक्षा एक सेफ आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंटला रिटर्न्स कसे मिळतील याच्यावर आपल्या मराठी माणसाचा मित्रांनो फोकस पाहिजे. त्यामुळे एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे एकदम पीसफुली ठेवून एक लॉंग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीचं त्याचं रिटर्न्स तुम्ही मिळवू शकतात आणि पूर्णपणे तुमच्या एक फायनान्शियल जर्नीचा तुम्ही चांगल्या पद्धतीचा एन्जॉय करू शकतात. चालेल, जर काही व्हिडिओबद्दल जर काय अडचण वाटल्यास आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. पर्टिक्युलरली मी सेबी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फंड सिलेक्शन आणि पूर्णपणे इन्व्हेस्टमेंटबद्दल गायडन्स करू शकतो. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करूयात. थँक्यू.